ते एक नंबर कामाचाच माणूस आहे गाडगे साहेब। त्यांच्या नंतर तिने तर माघार घेतली पृथ्वीराज भैया, कामाचा ग्राउंड लेवलला उतरणारा माणूस। पण पक्षावर नाराजी जास्त आहे। प्रश्न जसे आहेत तसेच आहेत, प्रश्न कुठले सुटले नाहीत, फक्त त्यावरती राजकारण चालू फक्त काय कोणता प्रश्न असू दे त्याच्यावरती राजकारण करायचं निवडण्याचा हा विषय आहे। आता विद्यमान आमदार तर निवडणूक लढवणार नाही असं म्हणतात। आता जयरंग पाटील ज्याला समर्थन देतील बर त्यालाच मतदान मराठा समाज करणार आहे। सगळे एकच आहे, सगळे चोर आहेत, सगळे चोर आहेत लोक। बर काय कोण जरी आले कोणाला निवडून तरी तेच करणार। काय प्रगती आहे, काय प्रगती आहे, भागाचा विकास कसा काय 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 नाही काय नाही। राजकारण म्हटलं की शून्य किंमत होती ना। सांगलीमध्ये संभाजी पवारचा पृथ्वीराज पवार गरिबाचा नेता, खांद्याला खांदा लावून काम करणारा माणूस, एकच वाक्य संभाजी पवारचा पूर्ण। सर्वसामान्य कुटुंबातला नवीन कार्यकर्ता तयार व्हावा असं आमची इच्छा। सर्वसामान्य कुटुंबातला जे आता जे राजकीय आहेत याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणतरी आमदार तयार व्हावा। आमदार चांगला आहे, कामाचा आमदार आहे सुधीर गाडगे। लोकांची काम करणे हाच झालेला होता, फक्त काही नाही नुसतं राजकारण करायचं आणि स्वतःपुरतं बघायचं, बाकीचे कार्यकर्त्यांना सगळं वारा सोडायचं हा विषय नको आहे। तुमच्या मनातला आमदार कसा असावा? काम करणारा असावा, निस्वार्थी असावा, भ्रष्टाचारी नसावा, स्वच्छ चारित्र्यवान हवा। वातावरण आमचं आतापर्यंत जेवढी कामं झाली तेवढी सुधीर दादांनी कामं केलेली आहेत आणि भविष्यातून त्यांच्याकडे कामाची अपेक्षा आणि ते काम पूर्ण करणार। अजूनही आमच्या भागात आहे नाही, थोडाफार आहे नाही झालाय, पण अजून एक रस्ता बिस्ता आहे की नाही, काही झालेलं नाहीये। आत्ता हवा काँग्रेसची। आतापर्यंत एक नंबर गाडगे साहेबांचा। मला तर वाटते की पृथ्वीराज पाटलांना तिकीट मिळावं आणि ते त्यांचं बऱ्यापैकी फार चांगलं कार्य आहे, त्यामध्ये काही दुमत नाही। तसं काय नेमकं सांगता येणार नाही, कारण सगळे एका लेवलला जायचं, सगळे एका लेवलला जायचं। तिकडे तिकडे पेट दे विधानसभा नको, आपल्या राजकारणात नको आहे, काय घाणेरड राजकारण। शरदात रंगत असे उत्सव हा नवरात्रीचा, मनोभावे उपासना सोबतीला स्वाद गोकुळचा। गोकुळ तर्फे सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, के न्यूज मध्ये आपलं स्वागत। विधानसभेचं ढोल मुद्द्याचं बोल या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध मतदारसंघामध्ये जाऊन मतदार सर्वसामान्य नागरिक यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। नेमकी त्यांच्या मतदारसंघामध्ये काय हवा आहे, कोणाची हवा चालू आहे आणि काय परिस्थिती नेमकी आहे, विकास कामं कशी झालेली आहेत, काय झालेले आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मी सध्या सांगली जिल्ह्यामध्ये आहे आणि सांगलीतील या प्रसिद्ध गणपती मंदिराच्या समोर मी उभा आहे आणि या ठिकाणी सांगली विधानसभा मतदारसंघातील काही नागरिकांशी आपण बोलणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमकं सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये कुणाची हवा आहे आणि काय नेमकं त्यांचं मुद्द्याचे बोल आहेत हे जाणून घेणार आहोत। दादा नमस्ते, मला सांगा आत्ताच्या परिस्थितीमध्ये कुणाची हवा वाटते इथं तुम्हाला या मतदारसंघात? सांगलीमध्ये संभाजी पवारचा पृथ्वीराज पवार गरिबाचा नेता, खांद्याला खांदा लावून काम करणारा माणूस, एकच वाक्य संभाजी पवारचा पूर्ण। बरं, एक नागरिक म्हणून तुमच्या ज्या आपल्या आमदाराकडनं अपेक्षा असतात तर आमदार कसा असावा तुम्हाला वाटते? आमदार या गरिबाचा आमदार पाहिजेलच। हातगाडीवाले, भाजीवाले, अमर संघटना, रिक्षावाले, हे सगळ्यांचा आमदार एकच संभाजी पवारचं पूर्ण पृथ्वीराज पवार। एकच आमदार गरिबाचा वाले एकच। कुठल्या पक्षाकडून उभं राहतील ते? भाजपकडून। भाजप पण आता भाजपकडून सध्या सुधीर गाडगे या मतदारसंघात आमदार आहेत। गाडगे या आम्हाला 10 वर्ष झाले इकडं कुठं फिरकलेलं नाही आहे। तसं म्हणा गेलं भैया सगळे लक्ष आहे, म्हणजे पूर आलं या आलं लोकांची कामं करणार, कुणाची अडचण असून दे दूर करणार, रेशन कार्ड असून दे काय बी असून दे पृथ्वीराज भैया हे काम करते। बरं, मग त्यांना भाजपकडून तिकीट मिळेल असं तुम्हाला वाटतंय का? 100% मिळेल असं वाटतंय? 100%, 101%। आणखीन काही आपण नागरिकांशी संवाद साधूयात। काय सांगाल, काय कुणाचं वार आहे आता सांगली विधानसभा मतदारसंघात? पप्पू डोंगरे म्हणजे शिवाजी पप्पू डोंगरे ते पण इच्छुक आहेत आता भाजपकडनं लढायला। मग तिकीट मिळेल असं वाटते का तुम्हाला? मिळेल की। पण आता विद्यमान आमदार सुधीर गाडगे पण आहे तिथं, त्यांची काय विकास कामं झाल्यात तशी पाहिजे तशी? झाल्यात, गाडगे साहेबांचं कामं झालं। बर, तुमच्या मनातला आमदार कोण? आता काय गाडगे साहेब नाही म्हणले तर पप्पू डोंगरे। बर, अगर आता जसं गाडगे साहेबांनी सांगितलं की मी या राजकारण आता मी करणार नाही, आमदारकीला उभं राहणार नाही असं ते म्हणले, मात्र कार्यकर्त्यांची त्यांची मागणी आहे की तुम्ही पुन्हा निवडणूक लढवावी।
मग ते जर नसतील तर शिवाजी डोंगरे असं तुमचं मत आहे. तुमच्या मतदारसंघाचा आमदार कसा असावा असं तुम्हाला वाटतं? नाही, काय माहिती आहे का, आजपर्यंत मी म्हणजे 40 वर्षाला मतदान करतोय, मी राजकारणातच आहे. पण प्रश्न जसे आहेत तसेच आहेत. प्रश्न कुठले सुटले नाहीत, फक्त त्यावरती राजकारण चालू. फक्त काय कोणता प्रश्न असू दे त्याच्यावरती राजकारण करायचं, निवडण्याचा हा विषय आहे. सलग 2 वेळा जे आता विद्यमान आमदार आहेत सुधीर गाडगे हे 2 वेळा आमदार झाले. ते मला भेटलेच नाही, आज आगे तरी भेटले नाही. आज ताकद बघितलंच नाही मी त्यांना. मग आत्ताच्या घडीला कुणाला तिकीट, कुणाची हवा इथं सुरू आहे तुमच्या मतदारसंघात? तसं काय नाही, तसं सांगू शकत नाही. अजून कुणाची हवा तयार झालेली नाही, तसं काय नाही. मग तुमच्या मनातला आमदार कोण आहे? सर्वसामान्य कुटुंबातला नवीन कार्यकर्ता तयार व्हावा अशी आमची इच्छा. सर्वसामान्य कुटुंबातला जे आत्ता जे राजकीय आहेत याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणतरी आमदार तयार व्हावा. म्हणजे राजकीय घराण्यातलं परत कोण नको? सर्वसामान्य कार्यकर्ता पाहिजे. सर्वसामान्य कार्यकर्ता आमदार म्हणून कसा असावा तो? म्हणजे त्याचं अजेंडा काय असेल? लोकांची काम करणे हाच अजेंडा होता. फक्त काही नाही, नुसतं राजकारण करायचं आणि स्वतःपुरतं बघायचं, बाकीचे कार्यकर्त्यांना सगळं वारा सोडायचं हा विषय नको आहे. असं भरपूर चालू आहे. हा बस हा फक्त राजकीय स्टँड चालू आहे. म्हणजे जनतेला फळ काढायचा चालू आहे हा विषय. अजून आपण काही इथं नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बोलूया आणि जाणून घेऊयात. या गणपती मंदिराजवळ नेहमीच गणेश भक्तांची गर्दी असते आणि याच काही गणेश भक्तांशी आपण संवाद साधूयात. दादा, काय सांगाल? तुम्ही सांगलीचेच? सांगली. बर, काय आपलं हे दुकान आपलं आहे? काय दुकान नाही, त्यांचं काम करतो या मालकांचा. मी काम करतो. काय वाटते तुम्हाला? काय आता तुमच्या मतदारसंघामध्ये हवा कोणाची आहे, कशी आहे? आमदार चांगला आहे, कामाचा आमदार आहे सुधीर गाडगे. बर, पण त्यांनी आता निवडणूक लढवणार नाही असं सांगितलंय. त्यांच्या बदली आता भाजपकडून भरपूर जण इच्छुक आहेत, जसं पृथ्वीराज पवार असतील, शिवाजी डोंगरे असतील. काय तुम्हाला काय वाटतं, कोणाला तिकीट मिळेल असं तुमचं मत काय? त्यांच्यानंतर तिने थांबली तर तिने योग्यच आहे. एक नंबर कामाचाच माणूस आहे गाडगे साहेब. त्यांच्या नंतर तिने तर माघार घेतली पृथ्वीराज भैया, कामाचा ग्राउंड लेवलला उतरणारा माणूस. बर, तुमच्या मनातला आमदार कोण? आता आमदार आमच्या मनातला तर गाडगे साहेब आहेच, कामाचा माणूस आहे. त्यांनी तर माघार घेतली. त्यांच्यानंतर पृथ्वीराज भाई यंग जनरेशनमध्ये आणि तरुणासाठी कुठं आपलं व्यसन ही असतात की नाही, 2 नंबर तिथं आग घालण्यासाठी ग्राउंड लेवलला उतरणारा माणूस आहे. विकास कामं कशी झाल्यात आपल्या भागात? आतापर्यंत 1 नंबर गाडगे साहेबांचं. पण आता मी मागच्या वेळेला मागं काही ठिकाणी मी चर्चा केली तर अजून त्यांचं एवढं आम्हाला विकास काम दिसलेलं नाही असं म्हणतात. तेव्हा त्यांना काही गोष्टीला आडवं पण आलते. ही उदाहरण हीच फुल करताना 2019 साली महापूर आलते तेव्हा ही फुल करताना आडवं आलते एक पाहिजे. त्यांच्यानंतर कामाची गती लावली गाडगे साहेब. त्या 2 वर्षाच्या पाठीमागे झालं असतं ही पण फुल. बर, तुम्ही सांगलीचेच? हो, सांगलीचेच. तुमच्या मनातला आमदार कसा असावा? काम करणारा असावा, निस्वार्थी असावा, भ्रष्टाचारी नसावा, स्वच्छ चारित्र्यवान हवा. स्वच्छ चारित्र्यवान हवा. मग आता तुम्हाला हवा स्वच्छ चारित्र्यवान हवा. आता मतदारसंघात हवा कोणाची आहे? आता गाडगे साहेबांचीच आहे हवा, त्यांचीच आहे. हो, पण तिने तर आता निवडणुकीला मी लढवणार नाही असं त्यांनी सांगितलंय. मग नाही उभारणार, त्यांनाच तिकीट मिळणार. म्हणजे त्यांना तिकीट मिळणार 100%. भागात विकास कसा झालाय तुमच्या? चांगला झालेला आहे. बर, दुसरे आता त्यांना विरोध करणाऱ्यांची संख्या पण तशीच वाढली आहे, त्यांच्या पक्षांतर्गत पण इच्छुकांची संख्या वाढली आहे. नाही, ते वर्ण सगळं सांगितलं की ते थांबणार, सगळे थांबणार आणि जे पक्ष देतील त्यांच्या मागे ते उभारणार आहेत. बर, तुम्ही सांगलीचेच? हो. काय तुमच्या भागात आता वातावरण कसं आहे? वातावरण आमचं आतापर्यंत जेवढी कामं झाली तेवढी सुधीर दादांनी कामं केलेली आहेत आणि भविष्यातून त्यांच्याकडे कामाची अपेक्षा आणि ते काम पूर्ण करणार. आता तुम्ही कामं झालीत मतदारसंघात असं म्हणताय, पण अनेक नागरिक मला ज्यावेळी भेटले तर त्यावेळी सांगायला लागले की नाही, काय आमच्या इथं विकासच काय झालेला नाही. ते कसं त्या प्रत्येकाची सांगण्याची बोलीभाषा, प्रत्येकाचा अनुभव वेगळा. तो मी अनुभवतोय ते मी तुम्हाला सांगतोय. बर, आज मी सांगलीचा स्वच्छता दूत सतीश दुधाळ म्हणून गेली 30 वर्ष नदी स्वच्छतेचं अभियान राबवतोय. वेळोवेळी ज्या वेळी मला ज्या काही अडचणी असतील त्यांना गेले की एका क्षणाचा पण विलंब लावतात, ते पटकन काम करतात. आणि एक सांगली महापालिकेचा ब्रँड अँबॅसेडर मी काम करतोय. मी सांगलीचा स्वच्छता दूत आहे आणि त्यांच्या कामाचा अनुभव मला आता पण जी कामं झाली आहेत ती त्यांनी कामं आता पण पूर्णत्वाकडे नेलेली आहेत. बरं, भविष्यात त्यांनी नेऊन चांगली आणि आहे किती चांगली हे महाराष्ट्राला दाखवून द्यावी, हे दादा आल्यानंतरच होणार आहे आणि आम्हाला दादांचीच अपेक्षा आहे. जसं तुम्ही सांगलीचे स्वच्छता दूत म्हणून काम करताय तर स्वच्छ कारभार सांगली मतदारसंघामध्ये दिसून येतोय का? हो, दादांचं तर निश्चिंत दिसून येतो. बरं, निश्चिंत दिसून येते.
तुम्ही काका सांगलीचेच? हो सांगलीचे. आता तुम्ही एक ज्येष्ठ सांगलीकर आहात, अनेक तुम्ही निवडणुका पाहिल्या, निवडणुका मतदान देखील केलं, आमदार अनेक पाहिले, अनेक मातबर नेते देणारी सांगली जिल्हा आहे देणारा. तर तुमचं काय मत आहे, तुमच्या भागाचा विकास कशा प्रकारे झाला आहे? अजूनही आमच्या भागात आहे नाही, थोडाफार आहे नाही झाला आहे, पण अजून एक रस्ता बिस्ता आहे की नाही काही झालेलं नाही आहे. बर, तुम्ही जावा कर्नाळ चौकी ते बायपास रस्त्यापर्यंत खड्डेची खड्डे आहेत, लहान मुलं सायकलीवर येऊन पडतात, कोण काय करत नाही आहे. तुमचा आमदार कसा असावा? चांगला असावा एवढंच आमची इच्छा आहे. या मतदारसंघामध्ये आपण फिरत असताना पाहताय की विद्यमान आमदार जे आहेत ते सुधीर गाडगे हे यंदा निवडणूक लढवणार नाहीत असं त्यांनी जाहीर केलं होतं. मात्र कार्यकर्त्यांकडून त्यांची मनधरणी सध्या सुरू आहे. या ठिकाणी एक रिक्षा चालक काका आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. काका निवांत बसलाय? गिरायकाची वाट बघत बसलोय. पॅसेंजर आहेत का नाहीत? आज ठीक येते चालू आहे. रिक्षा धंदा परवडतोय का आता? आता काय राहिला नाही रिक्षा धंदा पूर्वीसारखा. आता प्रत्येकाकडे गाड्या झाल्या. काय अडचण निर्माण झाल्या तुम्हाला? गाड्या झाल्यात प्रत्येकाकडे, त्यामुळे गिरायक कुठे येते? प्रत्येकाच्या दारात गाडी आहे आता. बरं, आता या रिक्षा पासिंग करणं असतील, त्याचं मेंटेनन्स असेल, ते सगळं परवडते तरी का आता? नाही परवडत. इन्शुरन्स वगैरे जरा जास्तच आहे सध्या. बरं, ते जरा कमी केला पाहिजे सरकारनं कमी केला पाहिजे मला. मग सरकारकडं कमी करण्यासाठी जाणारा माणूस ह्या भागातला आमदार असतो. मग काय वाटते, कुणाची हवा आहे तुमच्या भागात? आता विद्यमान आमदार तर निवडणूक लढवणार नाही असं म्हणतात. बर, त्यामुळं आता दुसरा उमेदवार कोण देतात ते आता काय वाटते तुम्हाला, कोण उमेदवार असेल भाजपचा दुसरा उमेदवार? जर सुधीर गाडगे यांनी मी निवडणूक लढवणार असं जर जोरच धरला तर त्यांना पर्यायी उमेदवार कोण असेल? मग पप्पू डोंगरे असतील असं मला वाटते. पप्पू डोंगरे हे भाजपचे जिल्हा परिषदमध्ये उपाध्यक्ष होते. बर, जिल्ह्याचा संपर्क आहे त्यांचा, चांगला संपर्क आहे. चांगला संपर्क आहे, त्यामुळे मला वाटतं की त्यांना मिळेल तिकीट. बर, विकासाच्या बाबतीत तुम्ही काय सांगाल? तुमच्या मतदारसंघामध्ये विकास कसा झाला? विकास आता गाडगे आमदार असताना त्यांनी निधी भरपूर आणला जिल्ह्यासाठी. बर, अनेक ठिकाणी पूल रस्ते वगैरे त्यांनी भरपूर केलेले आहेत. तशा चांगल्या पद्धतीचा विकास त्यांनी केला. आत्ताच मला एका मी सांगलीकरांशी संवाद साधताना मला जाणवलं की ते म्हणले की खड्डे एवढे पडले, तर रस्ते खराब आहेत. खड्डे कसा आहे, आता पाऊस आणि पूर हे सांगलीला कायमचंच आहे. बर, त्यामुळे रस्ते ह्या वर्षी केले की पुढच्या वर्षी पुरात परत ते रस्ते खराब होते. म्हणजे प्रत्येक वर्षी पुलाला पुरामुळे सांगलीला घेरलेलंच आहे आणि सांगलीचे जे रस्ते आहेत ते पुरामुळे खराब होतात. मग या पुरासाठी काय पर्यायी व्यवस्था करावी असं तुम्हाला वाटत नाही का? ते आता वरच्या लेवलला त्यांनी ते केलं पाहिजे. पाण्याचं नियोजन, जे पावसाचं पुराचं जे जास्त पाणी येते ते दुष्काळी भागाकडे वळवण्याच्या योजना त्यांनी केल्या तर ते पूर टळलं, नाही तर मग हे दरवर्षी आहेच. बर, आत्ताच्या घडीला तुमच्या मतदारसंघामध्ये तुम्ही म्हणताय की यांना तिकीट मिळेल असं म्हणताय शिवाजी डोंगरे, भाजपचं तिकीट मिळेल असं म्हणताय, पण आता तुमच्या मतदारसंघात वातावरण निर्मिती जी झालेली आहे ती कुणाची आहे, हवा कुणाची आहे? तसं काय नेमकं सांगता येणार नाही, कारण सगळे एका लेवलला जाईल. सध्या सगळे एका लेवलला जाईल. म्हणजे येणारी विधानसभा निवडणूक ही अटीतटीची होणार असं तुम्हाला होणार? 100%. पृथ्वीराज पाटील जे मागच्या वेळेला पराभूत झालेले ते या निवडणुकीत उभारतील असं वाटतंय का? नाही, ते उभारण्यास इच्छुक आहेत आणि त्यांनी चांगला जनसंपर्क पण केलेला आहे. बर, त्यामुळे ते निश्चित उभारतील. तर आणखीन आपण काही सांगलीकरांशी संवाद साधूया, त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांच्या मनातील आमदार कोण आहे, त्यांचा आमदार कसा असावा, विकास झालाय की नाही हे देखील आपण या नागरिकांशी संवाद साधत असताना आपण जाणून घेऊयात. काका मला सांगा, तुम्ही किती वर्ष इथं हा व्यवसाय करताय? नाही, हा व्यवसाय आहे 10 वर्ष तर चालू आहेत त्याची. बर, पण त्याच्या पूर्वीचं देखील काय मला माहित नाही. अगदी गणपती बाप्पाच्या समोर तुम्ही रोज बसताय, कसं वाटते तुम्हाला या इथं बसून? प्रसन्न वाटते. प्रसन्न वाटते तुम्हाला? बरोबर काकांच्या समोर बरोबर श्री गणेशाची मूर्ती आहे आणि त्या मूर्ती समोरच काका आपला पेपर विक्रीचा व्यवसाय करतात. आता काका तुम्ही पेपर विक्री करत असाल, पेपर बघताय? दत्ताचा आहे, दत्ताचा स्टॉल आहे. बर, हे तुम्ही पेपर विक्री करत असताना पेपर वाचताय का? नाही, तसं नाही. पेपर कधी वाचत नाही, पण येणारी लोक तुमच्या इथं पेपर वाचत गप्पा तरी मारतात? नाही, तसं नाही, उभा नाही करत आम्ही. बर, आता तुम्ही मतदानाचा किती वेळा तरी हक्क बजावला? हो. आमदारकी पण केली, खासदारकीला पण तुम्ही मतदान केलं. एक मतदार म्हणून तुमचा आमदार कसा असावा तुम्हाला वाटतंय? आमदार प्रामाणिक असावा एवढं वाटतं. आपल्या पक्षाच्या ध्येयाशी एकनिष्ठ असावा. बर,
बाकी मग काही उपयोग नाही. कसंही आवायाराम गयारामच होतं. मग राजकारण म्हटलं की शून्य किंमत होती ना. बर, आत्ताच्या घडीला इथं तुम्ही मध्यवर्ती चौकात व्यवसाय करताय, तुम्हाला इकडून तिकडून ऐकू असतात, चर्चा सुरू असतात. काय वाटते, कोणाची हवा आहे आता भागात तुमच्या? आत्ता हवा काँग्रेसची आहे. काँग्रेसची आहे. काँग्रेसकडून कोण इच्छुक आहे असं तुम्हाला वाटतंय आता? आता इच्छुक मस्त चिकार असतील ते. बर, पण कुणाला तरी त्यांना निवडावं लागेल एवढंच. कुणाला तरी वैरी घ्यावं लागेल. हा, असं आहे. विद्यमान आमदारांचं काम कसं आहे इथं? उद्यम आमदारांचं काम चांगलं आहे. चांगलं आहे. हो, पण आता काँग्रेसचा आमदार जास्त येईल असं वाटतं. तुम्हाला मत आहे हा. तुमचं? तुमच्या मनातला आमदार कोण? आमच्या मनातला आमदार हाच आहे आपला गाडगी. सुधीर गाडगे हो, साहेब. हो. तर अतिशय छान असं काकांनी आपल्याशी संवाद साधला की निस्वार्थी भ्रष्टाचारी न करणारा आमदार असावा असं त्यांचं या काकांचं मत आहे. काका, तुम्ही सांगलीचेच? हो. काय वाटते आता वातावरण कसं आहे? एक नंबर वातावरण. विधानसभा निवडणूक आहे. तिकडे पेट दे. विधानसभा नको ते आपलं राजकारण नको आहे. ते काय घाणेरडं राजकारण. काय कारण आहे राजकारण नको? काय नाही, सगळी एकच आहे. सगळी चोर आहेत. सगळी चोर आहेत लोक. बर, काय कोण जरी आले कोणाला निवडून तरी तेच करणार. काही प्रगती आहे? काय प्रगती आहे सांगा. भागाचा विकास कसा काय झाला? काय काय नाही. काही नाही. काय केलं सांग. काय बरं, आता तुमची एक पोटतिडकीनं तुम्ही एक जरासं आक्रमक अशी तुमची भूमिका मांडली. आमदार कसा असावा तुमचं असं मत आहे? आमदार कसा असावा, कोण असावा नाही. आता कसा कुणाचं नाव घ्यायचं आपण? आमदार कसा असावा? काय नाव कुणाचं नकोच आहे मला, पण एक मतदार म्हणून, सर्वसामान्य सांगलीकर म्हणून तुमचा आमदार कसा असावा? सगळे गाडगे साहेब. या ठिकाणी आणखीन एक आपल्याला काका भेटलेत, काकांशी बोलूया. काका, गणपती दर्शनाला आलाय, खरं बोलायला पाहिजे. खरं बोलायला पाहिजे. रोज येत आहे दर्शनाला? रोज नेहमी येते. आमच्याशी बोलताना तुम्ही खरंच बोलणार? आम्ही कायमच खरं बोलतो. गणपती बाप्पाच्या समोर आहे आपण. काय सांगाल आता तुमच्या मनातला आमदार, मला बाबा आमदार म्हणून कसा माणूस तुम्हाला पाहिजे? माझा काय इथला मतदारसंघ नाही आहे, त्यामुळे काय मी अभ्यास केलेला नाही आहे. सॉरी, आपलं ह्याच्यातलं काय येत नाही. मी वाळवा मतदारसंघातला आहे. बर, तरी एक नागरिक म्हणून आमदार कसा असावा, कोण असावा म्हणत नाही मी, कसा असावा असं मला वाटतंय? आमदार निष्पापी असावा हेच आमची इच्छा आहे, आणि चांगला असावा. या गणपती मंदिराच्या बाहेर अनेक फुल विक्रेते असतील, फळ विक्रेते असतील, आपण त्यांच्याशी पण संवाद साधूयात. दादा, आज गणपतीच्या दर्शनाला गर्दी झाली काय? आज आहे, बऱ्यापैकी आहे. कसा नवरात्रोत्सव आहे, बरा आहे. नवरात्रोत्सव असल्यामुळे थोडीफार आज शुक्रवार असल्यामुळे गर्दी बऱ्यापैकी आहे. आता या ठिकाणी गर्दी होत्या, लोक येतात. हो, गणपतीच्या दर्शनाला अनेक इच्छुक आता साकडं पण घालत असतात. हो, गणपतीच्या दर्शनाला आत केंगणेश्वरीचं मंदिर आहे, त्यामुळं बऱ्यापैकी गर्दी होते. इच्छुकांची गर्दी होती? हो, येत्या इच्छुकांची गर्दी होत्या. हौशे नवशे गवशे सगळे. विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं हा, या मतदारसंघात इच्छुकांची गर्दी झालेली आहे. मग दर्शनासाठी इच्छुकांची गर्दी होते का? नाही, अजून तशी नाही. अजून तशी नाही. काय वाटते तुम्हाला? इथं आता तुम्ही बसताय, एवढी लोक येतात तुमच्या इथे स्टॉलवर फुलं घेण्यासाठी. तर काय वाटतं तुम्हाला, वातावरण तुमच्या भागात कसं सुरू आहे? कशा विधानसभेचं अजून तसं नाही आहे, पण प्रत्येकाचे उमेदवारीचे होर्डिंग्स वगैरे भरपूर लागलेले आहेत. त्यामुळं जो तो आपापल्या पद्धतीनं इव्हेंट म्हणा किंवा वेगवेगळे कार्यक्रम, गरबा, हे ते बक्षीस स्वरूपात गाड्या, हे सगळ्यांचं इव्हेंट चालू आहे. तुमच्याशी गप्पा मारताना मला मजा यायला लागली. मी जरा तुमच्या जवळ येतो, माझा हात दुखू लागला. काय वाटते तुम्हाला आता या मतदारसंघामध्ये हवा कुणाची आहे? आता तसं जर का बघायला गेलं तर काँग्रेसमध्ये दोघांचं तळ्यात मळ्यात चालू आहे. म्हणजे जयश्री पाटील आणि पृथ्वीराज पाटील या दोघांच्यामध्ये आहे, पण नक्की काय माहित नाही अजून. वरिष्ठांचं काही आता ज्या इच्छुक आहेत जयश्रीताई आणि मागच्या निवडणुकीमध्ये पराभव झालेले पृथ्वीराज पाटील, हो, त्यांच्यामध्ये आता रस्सीकेस सुरू आहे. बरं, या रस्सीकेसनं कुणाला तिकीट मिळेल असं तुम्हाला वाटतंय? मला तर वाटते की पृथ्वीराज पाटलांना तिकीट मिळावं, आणि ते त्यांचं बऱ्यापैकी फार चांगलं कार्य आहे, त्यामध्ये काही दुमत नाही. आणि भाजपमध्ये जर का म्हणला तर अजून त्यांचं म्हणजे थोडं
वरिष्ठांनी ऑर्डर दिल्याशिवाय त्यांनी हालचाल करू शकत नाही असं आहे. विरोधी सुधीरदादा गाडगीळ यांचं पण काम चांगलं आहे का त्यात प्रश्न नाही. विरोधी असलेल्या काँग्रेसमध्ये इच्छुकांची रसिकेस सुरू आहे. हो. मात्र विद्यमान आमदार यंदा मी निवडणूक लढवणार नाही असं म्हणतात. हो. तर भाजपमध्ये तशी इच्छुकांची गर्दी आहे का? आहे. बर. तशी आहेत एक 5-6 नावं आहेत. त्यामध्ये काय सुधीरदादांनी परवाच डिक्लेअर केले की मी काय विधानसभा लढवणार नाही. बर. पण वरिष्ठांनी सांगितल्यानंतर त्यांचं मत बदलू शकेल असं मला वाटतं. वरिष्ठांनी जर बाकीची जर इच्छुक असतील ते येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सुधीरदादांना मदत करतील असं वाटतंय का? हां, त्यांनी करतील मदत करतील असं वाटतंय. कारण आता पृथ्वीराज भैया पण आहेत, पप्पू डोंगरे पण आहेत. त्यामध्ये त्यांनी थोडंफार सांगितल्यानंतर ते थांबू शकतील असं ग्राह्य वाटतं. एक मतदार म्हणून तुमच्या मनातला आमदार कसा असावा तुम्हाला वाटते? मतदार म्हणून जर का विचार केला तर 2 चेहरे समोर आहेत. एक पृथ्वीराज पाटील आणि सुधीरदादा गाडगीळ. बर. दोघेही चांगले आहेत. दोघांना जर उमेदवारी मिळाली तर दोघांच्यात थोडं घासाघाशी होण्याची शक्यता आहे. म्हणजे अटीतटीची होणार आहे. अटीतटीची लढत होणार ह्या दोघांमध्ये. असं विकास झालाय का हो तुमच्या भागाचा? आहे काय आता विकास आहे काय म्हणजे एवढं हे नाही. सुरू आहेत कामं, काय अडचण नाही. काही अडचण नाही, विकास सुरू आहे. मात्र सुधीरदादा गाडगे यांचं काम चांगलं आहे. विकास कामं त्यांनी बऱ्यापैकी केलेली आहेत असं या आपल्या विक्रेत्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणखीन आपण बोलूया. आमदार सर्वसामान्य लोकांचा प्रश्न सोडवणारा पाहिजे. बर. आणि सांगली शहरातील लोकांचे प्रश्न सुटल्यावरची आमदारकी चांगला वाटेल. हा मुद्दा बरोबर आहे. या मुद्द्यावरच मला तुम्ही सांगा की तुमच्या सांगली विधानसभा मतदारसंघाचा विकास कितपत झालाय? विकासाच्या जसं म्हणावं तसं विकास नाही आहे सांगलीचा. बर. कुठलं बेरोजगारी असून दे परत इथलं व्यापारी संकुल पण सगळे आत्ताचा अस्थितीत झालेलं आहे. आत्ताचा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो बेरोजगारी आहे. या बेरोजगारी आहे, उद्योगधंदे असतील तर या मुद्द्यांवरच आत्ताची निवडणूक लढली जाणार आहे. तर तुमचं काय मत आहे की आत्ता याला विधानसभा निवडणुकीमध्ये कुणाची हवा आहे असं वाटतं तुम्हाला आत्ता भागात? हवा आता तसं बघायला गेलं तरी महाविकास आघाडीची जरा. आता काँग्रेसमधून पृथ्वीराज पाटील आहेत आणि जयश्रीताई पाटील पण इच्छुक आहेत. काय वाटतंय दोघांच्यात कुणाला तिकीट मिळेल? आता पक्ष जे निर्णय घेईल त्यावर सहमत होतील लोक. पक्षाच्या निर्णयावरच अवलंबून. मग लोक कोणताही उमेदवार असला तर सांगलीकर मदत करणार का, मतदान करतील असं वाटतंय का? 100% करेल. 100% करणार. फक्त या 2 म्हणजे पृथ्वीराज पाटील आणि जयश्रीताई वहिनी साहेबांना या दोघांपैकी कुणाला तरी एकाला मिळालं तरी होईल. आणि जास्त करून काँग्रेसमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता आहे. बंडखोरी होण्याची शक्यता आहे म्हणजे जयश्रीताई बंडखोरी करतील असं वाटतंय का तुम्हाला? तिकीट नाही मिळालं तरी 100% करणार. तिकीट नाही मिळालं तर ते करणार. तुम्हाला काय वाटते कुणाला तिकीट मिळावं? आम्हाला तिकीट आता काय पक्ष निर्णय घेईल तिथे असणार. आम्ही त्याबद्दल काय बोलणार. विधानसभा दर 5 वर्षांनी येतात तशा आता विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. काय वाटते तुमच्या भागात कुणाची हवा सुरू आता? आता जयरंग पाटील ज्याला समर्थन देतील बर त्यालाच मतदान मराठा समाज करणार आहे. 50%च्या आतून ओबीसी मधून आरक्षण मराठा समाजाला पाहिलं आहे. त्यामुळे मुलांचे शिक्षण मार्क जास्त असून सुद्धा त्यांना पुढे मिळणारे ॲडमिशन अशा अडचणी दूर करणारा नेता म्हणून आम्ही जयरंगे पाटलाकडे बघतोय. आणि जयरंगे पाटलांनी ते मुद्दा सोडवून आणून ते तडीच नेतील आम्हाला की म्हणजे ही निवडणूक मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तुम्हाला वाटते? चालणार आहे. प्रत्येक वेळी बघितला मागच्या वेळी सुद्धा आहे की नाही मराठा लॉबी एकत्र आल्यामुळे मतात एकदम ढवळून निघालेलं मतदान आहे मागचं. यावेळी तर आता ओपनमध्ये मराठा ओबीसी मधून आरक्षणासाठी हे ढवळून निघणारा मुद्दा आहे. जरांगे पाटलांना सांगली विधानसभा मतदारसंघातून त्यांच्या जो कोण उमेदवार असेल मराठा उमेदवार असून दे त्यांनी नुसतं सुचवून दे किंवा
जो आता सत्ताधारीला जरा धोक्याचा इशारा दिसतो. कोण असेल तुम्हाला काय वाटते मराठा समाजाचा जर उमेदवार असेल तर कोण असेल तुमच्या मतदारसंघात? अजून ते ठरवलेलं नाही कोण काय, पण ज्यावेळी कोण ठरवतील तर जयरंगे पाटील जे म्हणतील त्याच्यावर जास्त. आताचे विद्यमान आमदारांचा विकास कसा झाला तुमच्या भागात? आमदारांचं काम चांगलं आहे, पण पक्षावर नाराजी जास्त आहे, समाजाची पक्षावर नाराजी जास्त आहे. हा थेट मुद्दा आहे तुमचा की आमदार म्हणून चांगलं काम आहे, मात्र तुमची पक्षावर नाराजी आहे. तर जर आमदार म्हणून आपल्या भागाचा विकास होत असेल तर त्यांच्याकडे तुम्ही का नाही बघत? नाही, त्यांच्यावर चांगली त्यांच्यावर नाराजी होण्याचे काही कारण नाही, पण पक्ष आडवा येतो ना त्यांच्या याला. पक्ष तुमचा महत्त्वाचा मुद्दा आहे की पक्ष त्यांनी जर आरक्षण दिलं 50% यातून तर त्यांना सुद्धा मतदान होईल. म्हणजे जर मराठा समाजाकडून सुधीर गाडगे जरी उभारले तरी त्यांना मतदान होईल चांगलं, त्यांना चांगलं मतदान होईल असं तुम्हाला. तर आता आपण पाहिलं की या सांगली विधानसभा मतदारसंघातील मी या गणपती मंदिराजवळ आलो होतो आणि या ठिकाणी आपण अनेक नागरिकांशी सांगलीकरांशी संवाद साधला आणि त्यांच्याकडून जाणून घेतले की त्यांच्या मनातील आमदार कोण आहे, नेमकं या निवडणुकीत कोणता मुद्दा असणार आहे आणि त्यांच्या मुद्द्याचे बोल जे आहेत ते आपण ते जाणून घेतलेले आहेत. विधानसभेचे ढोल मुद्द्याचं बोल या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून KQ न्यूजवरून आपण या सर्वसामान्य नागरिकांच्या संवाद साधत आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेत आहोत त्यांच्या मनातील आमदार कोण आहे, नेमक्या मतदारसंघात कोणाची हवा सुरू आहे आणि इच्छुकांची भाऊगर्दी कशी आहे आणि झालेली विकास कामं याबाबत आपण त्यांच्याशी चर्चा केली. अतिशय संमिश्र अशा प्रतिक्रिया या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KQ न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.